वोट चोरीचा मुद्दा पप्पू पर्यंत पोहोचला। राजकारणात आणखी किती पप्पू? वोट चोरीमुळे मतदारांचाच पप्पू होतोय का? देशात आणि राज्यात सध्या पप्पूवरून राजकारण पेटलंय। राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पप्पू ठरवण्यावरून स्पर्धा लागली। याची सुरुवात झाली ती 2019 मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यानंतर भाजपनं काँग्रेस नेते राहुल गांधींना हिणवण्यानं। ही टीका थेट त्यांना पप्पू ठरवण्यापर्यंत पोहोचली। यानंतर राहुल गांधींनी आपली प्रतिमा बदलण्याचा सातत्यानं प्रयत्न केला। मात्र भाजपला जेव्हा संधी मिळते तेव्हा ते राहुल गांधींना पप्पू ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि हेच पप्पू प्रकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिरलंय। याला कारण ठरलंय वोट चोरीचा मुद्दा। राहुल गांधींनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपला घेरलं। तोच धागा पुढे नेत आदित्य ठाकरेंनीही त्यांच्यासारखंच जाहीररित्या प्रेझेंटेशन करून राज्यातल्या वोट चोरीचा मुद्दा तापवला। मात्र त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राचा पप्पू ठरवलं। फडणवीस आदित्य ठाकरेंबाबत नेमकं काय म्हटले होते ते पाहूया। माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना म्हणतही नाही। पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडावर चुहा भी नाही निकला। तर वोट चोरीच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला सातत्यानं लक्ष केलं। फडणवीसांनी मात्र फेक नॅरेटिव्ह म्हणून हे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला। मात्र अखेर भाजपनंही दुबार मतदारांचा मुद्दा मान्य करत मवियालाच कसा फायदा झाला हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला। त्यातूनच शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। त्यानिमित्तानं शेलार फडणवीसांमधील वादातूनच हे बाहेर आल्याचा टोलाही त्यांनी लगावला। महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका, जोर का झटका धीरे से लगा, या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो। कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय। कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल। आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे। वोट चोरीच्या पॉलिटिक्समध्ये पप्पू या शब्दाचा उपहासात्मक वापर हा राहुल गांधींपासून सुरू झाला आणि तो आता राज्यातल्या राजकारणात आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीसांपर्यंत येऊन पोहोचलाय। राजकारणात नेते एकमेकांवर पप्पू आणि गप्पूची टीका करतच राहिलेत। मात्र वोट चोरीच्या मुद्द्यामुळे आगामी निवडणुकीत जनतेचाच पप्पू तर होणार नाही ना, हा खरा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।